माय माऊली नमस्कार. 18 पुराणातील एक पुराण श्री भविष्य पुराण महात्म्य कथासार विवाचन करत आहे. अध्याय पहिला. प्रथम श्री विष्णूला नमस्कार करून प्रारंभ करते. ब्रह्मपर्व भाग 1. मंगलाचरण. श्री गणपती, श्री भगवान विष्णू, श्री सरस्वती देवी इत्यादी देवदेवतांना नमस्कार असो. पराशर मुनींचे पुत्र महर्षी व्यास यांनाही नमस्कार असो. व्यासांच्या मुखाद्वारे अमृतासारखी वाणी प्रगट झाली, तीही या पुराणातून प्रगट होत आहे. या पुराणातील प्रत्येक शब्द म्हणजे गीतेचा शुद्ध भावार्थ. यातील कथानक प्रसंग लोकांना योग्य ती मार्गदर्शन. या पुराणातील शब्द शुद्ध मधासारखे. जसे मधाभोवती भुंगे जमतात तशी सत्प्रवृत्त लोकरूपी भुंगे देखील आनंदाने या पुराणाचा आस्वाद घेऊ शकतील. त्यामुळे तुमच्यासारख्या मनातील वाचकांच्या मनातील द्वेष, राग, पाप नाश होऊन तुम्हास पुण्यप्राप्ती हो. त्यामुळे तुमचे कल्याण करोत हीच ह्या पुराणकर्त्यापुढे प्रार्थना करते. भाग 2. कथा प्रस्तावना. कलियुगातील मनुष्य प्राण्यांचे आयुष्य कमी होऊन तसेच त्याचे अज्ञान वाढून पशुप्रमाणे वागेल हे व्यासांनी जाणले. ते ज्ञानी होऊन त्यांना सुख लाभावे म्हणून अनेक ऋषींनी स्मृतींनी सांगितलेल्या धर्म, आगम, संहिता यांच्या अर्थाचे मर्म व्यासांनी या पुराणाद्वारे विस्तृत केले. एक शतानिक नावाचा राजा होता. तो बलशाली होता, वैभवशाली होता. त्याच्याकडे एकदा बरेच ऋषी गेले. त्यामध्ये भृगु, अत्री, वशिष्ठ, पुलस्त्य, पुलह, ऋतू, पराशर, व्यास, सुमंतू, जैमिनी, पैल, याज्ञवल्के, गौतम, भारद्वाज, नारद, पर्वत, अंशपायन, शौनक, दक्ष, अंगिरा, गर्ग, गालव इत्यादींचा समावेश होता. त्या सर्वांना येताना पाहून राजाही त्यांच्याकडे गेला. त्याने त्यांचे पाय धुवून षोडोपचारे पूजा करून त्याच्या पायावर डोके ठेवून त्यांना नमस्कार केला. तुम्हा सर्वांच्या दर्शनामुळे आज माझ्या जन्माचे, कीर्तीचे, यशाचे, शक्तीचे सार्थक झाल्याचे समाधान राजाने व्यक्त केले. ऋषींची थोडी विश्रांती घेऊन त्या झाल्यावर राजाने त्यांना त्यांच्याकडून धर्मशास्त्र ऐकण्याची विनंती केली. त्यामुळे आम्ही पवित्र होऊ अशी इच्छा बोलून दाखवली. महर्षी व्यासांच्या उपस्थितीत आम्ही काय बोलावे, गुरूंच्या समोर शिष्य काय आणि कसे बोलू शकेल, असे सर्व ऋषींनी आपले भाव प्रगट केले. राजा शतानिकाच्या विनंतीवरून व्यास म्हणाले, माझा शिष्य राजा सुमंतू हा तुला धर्मशास्त्र ऐकवेल. तुझ्या वडिलांना वंशनपायन मुनींनी यापूर्वी महाभारत ऐकून ब्राह्महत्येचे पातक नाहीसे केले. तुझे पाप भीती नष्ट करील असे अद्भुत शास्त्र तू ऐक. सर्व शास्त्रांचे महापंडित असलेले गाडे अभ्यासक अशा सुमंत मुनींना राजाने आग्रह केला की आम्हाला अद्भुत शास्त्र सांगावे. सर्वसामान्य लोकांना धर्म, अर्थ, काम, मोक्ष मिळवता येईल, त्यांच्या पापातून त्यांची सुटका होईल असे मी सांगितलेले पुराण ऐकल्याने अश्वमेध यज्ञ केल्याचे पुण्य तर लाभलेच, शिवाय सूर्यलोक प्राप्त होईल. हे पुराण ब्रह्मदेवाने सांगितले. हे पुराण अतिश्रेष्ठ असून कल्याणकारी, ज्यामुळे ज्ञानात भर पडून यश मिळेल, पुण्याचाही साठा वाढेल. या पुराणात आपल्या कर्माचे गुणदोष सांगून सर्व लोकांनी आपले आचार विचार कसा करावा याचे उत्तम विचार मांडले आहेत. भाग 3. सृष्टीवर्णन. राजा हे पुराण 5 लक्षणे असून त्याचे पर्व 5 असे सुमंत मुनी म्हणाले. ब्राह्मपर्वत, वैष्णव पर्वत, शैव पर्वत, त्वाष्ट पर्व आणि प्रतिसर्ग पर्व ही ती 5 पर्व. पुराणात 5 लक्षणे ती म्हणजे सर्ग, प्रतिसर्ग, अंश, मन्वंतर, अंशानुचरित. पुराणात एकूण 14 विद्या, 4 वेद, त्यांची 6 वेदांगे, मीमांसा, न्याय, विस्तार, पुराण, धर्मशास्त्र, त्यात आयुर्वेद, धनुर्वेद, गांधर्व, अर्थशास्त्र म्हणून मिळून 18 विद्या. सर्वात आद्य सर्ग म्हणजे भूतांचा सर्ग. सुरुवातीस सारे जग प्रकाशहीन गुणहीन होते, म्हणजेच तमोभूत होते. अतर्क्य झोपेत असल्यामुळे निश्चल होते. साऱ्या जगात भरून राहिलेल्या तमाचा नाश करणारा परमेश्वर प्रगटला. तो अग्राह्य, व्यक्त न होणारा, अतिशय सूक्ष्म, सनातन अशा स्वरूपात असून चराचरात व्यापून राहिला. तो षडविशंक पुरुषोत्तम भास्कर म्हणजे परब्रह्म होय. जगामध्ये परमब्रह्माचे साक्षात रूप निर्माण झाले तेव्हा त्याने पाण्याने भरलेली सृष्टी तयार केली. त्यात वीर्य निर्मिले. या वीर्यातूनच देव, दानव, मानव उत्पन्न होणार होते. मग परब्रह्माने अग्निज्वालाने वेळलेल्या सुवर्णदंडाचे रूप धारण केले. 4 तोंडे असलेल्या ब्रह्मदेवाचा अवतार घेतला. ब्रह्मदेवाला क्षत्रज्ञ, पुरुष, वेदा, शंभू, नारायण देखील म्हणतात. कारण नार म्हणजे पाणी, हे ज्याचे पहिले अयन याचा अर्थ निवासस्थान,
तो नारायण, तोच अंड्यामधील तत्वामध्ये व्यक्त होतो. आद्य अंड्याचे त्याचे 2 तुकडे करून त्या दोन्हीच्या मदतीने आकाश आणि जमीन निर्माण केली. नंतर 8 दिशा वारुण या स्थानाची निर्मिती केली. महत्तत्वापासून अहंकार, त्यातूनच सत्व, रज, तम 3 गुण निर्माण झाले. 3 गुणापासूनच पंचमहाभूते सर्व सजीव मात्रांचे शरीर तयार झाले. याच सजीव मात्रामध्ये आत्म्याने प्रवेश केल्यावर त्यात अनेक विकार निर्माण झाले. पद्मासनात बसलेल्या ब्रह्मदेवाने पंचमहाभूते, जीव, देहधारी देवही निर्माण केले. त्याने प्रत्येक प्राण्याला सुखदुःखाची जाणीव करून देण्यासाठी वेद, वेळ, ग्रह, ऋतू, नद्या, सागर, धर्म, अधर्म निर्माण करून ही द्वंद्व योजिली. सर्व द्वंद्वाचा प्रत्येक प्राणी उपभोग घेतो. त्याच्या पूर्वेकडील मुखातून ऋग्वेद, वशिष्ठ बाहेर पडले. दक्षिणेकडून यजुर्वेद, याज्ञवल्के, पश्चिम मुखातून सामवेद, गौतम, उत्तर मुखातून अथर्ववेद, शौनक ऋषींची निर्मिती झाली. इतिहास, 18 पुराणे, अनेक स्मृती ब्रह्मदेवाच्या 5व्या मुखातून बाहेर पडल्या. यानंतर ईश्वराने त्याच्या शरीराचे 2 भाग केले, पुरुष आणि स्त्री असे करून स्त्री रूपातून एका विराट पुरुषाची निर्मिती केली, ज्याने तप करून 10 प्रजापती महर्षींना जन्म दिला. मरीची, नारद, भृगु, कम, प्रचेतस, पुलह, अत्री, ऋतू, पुलस्त्य, अंगिरस या त्या प्रजापतीनंतर काही अचल वस्तूची रचना केली. त्याने देव, ऋषी, दैत्य, राक्षस, यक्ष, पिशाच, गंधर्व, अप्सरा, असुर, मानव, साप, नाग, अनुरुच, अशनी, रोहितेंद्र, धनुष, धूमकेतू, उल्का, निवात, ज्योती, किन्नर, मासे, वराह, पशु, पक्षी, कृमी, कीटक यांची निर्मिती केली. अशा तऱ्हेने परब्रह्माने हे त्रिभुवन निर्माण केले. हत्ती, हरिण इत्यादी वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, पिशाच, मानव, राक्षस सर्व गर्भाशयातून उत्पन्न झाले असून पक्षी, साप, मगरी, मासे हे अंड्यातून जन्मले. यापैकी काही जीव जमिनीवर तर काही पाण्यात जन्मतात. दश, मशक, उवा, लिखा, ढिकूण स्वदेज घामात जन्मतात. याशिवाय काही प्राणी उद्भिज आहेत. काही प्रकारच्या वनस्पती आहे, औषधी, सफल, विसफल, सपुष्प, विपुष्प, झाडोरे, झुडपे इत्यादी विविध प्रकारचे गवत, तंतुयुक्त वेलीही असतात. सर्वांना काही ना काही कार्य ठरवून दिलेले आहे. ते जड सृष्टी असून तीही सुखदुःखी अनुभवत असतात. हे राजा, अशा प्रकारे काळाने काळाला ग्रासणारा भूतात्मा शेवटी परलोकी ब्रह्मात गुप्त होतो. जेव्हा परब्रह्म जागे असते तेव्हा जगही जागे असते, पण तो झोपला की जगही झोपते. भाग 4 सर्व संस्कार वर्णन. या अध्यायात अगदी गर्भाधान संस्कारापासून तर सर्व संस्कार सांगितले आहेत असे सांगून महर्षी शतानिक राजाला सांगू लागले. स्वाध्याय, व्रते, होम हवन, योगाभ्यास, विद्याभ्यास, यज्ञ, महायज्ञ संस्कारामुळे शरीर शुद्ध होऊन दिव्य बनते. गर्भाधान, पुंसवन, शिमंतोनयन, जातकर्म, अन्नप्राशन, चुडा, मुंज, वैजिक, गार्भिक इत्यादी संस्कार आहेत. नवजात बालकाची नाळ कापण्याआधीच त्याचे जातकर्म करतात, म्हणजे त्याची पत्रिका करून भविष्य वर्तवतात. त्यावेळी हिरण्यमधू वा उंची व तूप पितात. नंतर त्याचे नामकरण ते 10, 12, 18 दिवसांचे किंवा महिन्यांचे झाल्यावर